छतावर कोणी आहे? ही भयंकर गोष्ट आहे बेगमपुराची. बेगमपुरा एक छोटंसं गाव होतं. गावामध्ये सरकारी बँकेची एक ब्रांच होती. सुधीर, बायको दिव्या आणि 7 वर्षांची मुलगी मायरा सोबत शहरातून बेगमपुराला शिफ्ट झाला होता. सुधीर बँक मॅनेजर होता. त्याची पोस्टिंग बेगमपुराला झाली होती. बँकेने सुधीरला एक जागा दिली जी फारच शांत ठिकाणी होती. पूर्ण घर पाहिल्यावर सुधीर, दिव्या आणि मायरा छतावर आले. किती छान मोकळी हवा आहे ना. हो ना, आणि टेरेस फारच मोठं आहे. इथे तू सगळे कपडे आरामात सुकवू शकतेस. आणि मी इथे खेळू सुद्धा शकते. मायराचं म्हणणं ऐकताच सुधीर आणि दिव्या हसू लागले. दुसऱ्या दिवशी सुधीर बँकेत निघून गेला आणि दिव्या घरातली कामं करू लागली. मायरा टीव्ही बघून बघून कंटाळली आणि वर छतावर गेली आणि एकटीच बसून छतावर राजा राणीचा खेळ खेळू लागली. मायराकडे भरपूर खेळणी होती, ज्याच्यामध्ये राजा राणी पासून छोटासा गॅस, चमचे, लाटणं सारं काही होतं. राजा राणीचं लग्न तर झालं. आता राणी राजासाठी जेवण बनवणार. राजा बाबांसारखा ऑफिस मध्ये जाईल आणि राणी आईसारखं किचन सांभाळेल. ये! तेव्हा दिव्याने मायराला आवाज दिला. मायरा, कुठे आहेस ग? मायरा, जेवण तयार आहे. ये पटकन. मायरा, माझ्या राणीचं सुद्धा जेवण तयार आहे. राजा राणी, तुम्ही नंतर खा. आधी मी जेवून येते. ओके? असं म्हणताच मायरा छतावरून खाली गेली. इथे सुधीर ऑफिस मध्ये बसून आपलं काम करत होता. नारायण, साहेब, आधीच्या मॅनेजर्सच्या ज्या काही फाईल्स पेंडिंग आहेत त्या सगळ्या टेबलावर ठेव. होय साहेब, आता आणतो. साहेब, एक गोष्ट विचारायची होती. हो हो, विचार ना. तुम्ही बँकेने दिलेल्या त्या घरामध्येच राहता ना? हो, पण का रे, काय झालं? काय नाही, फाईल्स घेऊन येतो. इथे जेवण झाल्यावर मायरा छतावर आली. अचानकपणे ती जोरात किंचाळली. मायराचा आवाज ऐकताच दिव्याचं विश्वच हललं. ती पळत पळत छतावर आली. काय झालं मायरा? तू ठीक आहेस ना? काय झालं बाळा? आई, खाली बघ ना. दिव्याने खाली पाहिलं. तीही चक्रावली. मायराने बनवलेलं राजा राणीचं घर कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकलं होतं. कुणी आलं होतं का छतावर? माहित नाही, मी तर खाली गेले होते. तेव्हा अचानकपणे पिवळ्या पिवळ्या डोळ्यांची एक काळी मांजर छताच्या भिंतीवरून मायरा आणि दिव्याला न्याहाळत होती. मायरा घाबरली. आई, कॅट! ओ, तर ही महाराणी आली होती तुझा खेळ बिघडवायला. मांजर पळाली आणि दिव्या मायराला घेऊन खाली आली. सर, फाईल्स. नारायण, मला एक गोष्ट सांग. आधी जो मॅनेजर होता, काय नाव त्याचं? रस्तोगी साहेब. हा, रस्तोगी. मला सांग, त्याचा मृत्यू कसा झाला होता? सुधीरचा प्रश्न ऐकून नारायण घाबरला. अरे सांग ना बाबा. रस्तोगीच्या नंतर आलेले सगळे मॅनेजर्स त्यांनी 4 दिवसातच आपली बदली करून घेतली. तरीही नारायण गपचूप उभा होता. ठीक आहे बाबा, सांगायचं नसेल तर नको सांगूस. संध्याकाळी माझ्यासोबत घरी चल. घर जरा व्यवस्थित लावायचंय. येशील ना? अरे उत्तर तरी दे. संध्याकाळ झाली होती. मायरा कार्टून बघत होती आणि दिव्या अंगणामध्ये तुळशीच्या समोर दिवा लावत होती. अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि दिवा विझला. ओह! अचानकपणे छतावरून तुळशीवर कोणाची तरी काळी सावली पडली आणि तुळस मलूल दिसू लागली. हे काय? छतावर कुणीतरी आहे बहुतेक. दिव्याने वळून छताच्या दिशेने पाहिलं तर तिला एक सावली पळताना दिसली. कोण? कोण आहे छतावर? मायरा, मायरा! आई, मी कार्टून बघते. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. मायरा तर हॉल मध्ये. तर मग नक्कीच छतावर कोणीतरी आहे. दिव्या शिड्या चढून छतावर आली तर वर कोणीही नव्हतं. पण झोपाळा मात्र झुलत होता, ज्याचा किरकिरणारा आवाज इरिटेट करत होता. आणि
टीपॉयवर कोणीतरी जळती सिगरेट सोडून गेलं होतं. सिगरेट? सुधीर तर अजून परत नाही आले. मग ही सिगरेट कुणाची आहे? आणि तेवढ्यात खाली किचन मध्ये एक जोरदार आवाज आला आणि त्यानंतर मायराची किंकाळी. दिव्या पळतच खाली आली. किचन मध्ये दुधाचं भांड खाली जमिनीवर पडलं होतं. सगळं दूध पसरलं होतं. तेवढ्यात सुधीर पण नारायण सोबत घरी पोहोचला होता. काय झालं? दूध सांडलं? कदाचित मांजरीने केलं असणार. दिव्याने भांड उचललं तर भांड्याच्या तोंडावर रक्त लागलं होतं. हे बघताच दिव्या थरथरत म्हणाली, नाही सुधीर, हे मांजराचं नाही दुसऱ्या कोणाचं तरी काम आहे. दुपारी मायराचा खेळ कुणीतरी बिघडवून टाकला होता. मला वाटलं मांजर आहे, पण नाही. तो दिवा विझणं, काळी सावली, जळती सिगरेट आणि आता हे रक्त. मला जाणवतंय सुधीर, छतावर कोणीतरी आहे. अगं पण कोण? तू माझं ऐक. कुणीतरी काळी सावली. कम ऑन दिव्या, स्टॉप इट. तेव्हा शांत उभा असलेला नारायण थरथरत म्हणाला, मॅडम बरोबर बोलतायत साहेब. तुम्हाला माहित करून घ्यायचं होतं ना रस्तोगी कसं मेले. तुमच्या घराच्या याच छतावरून पडून मेले. त्यांची सावली आहे छतावर. त्यांच्याच मुळे आज पातूर इथं कोणताही मॅनेजर टिकू नाही शकलाय. मला तोंड उघडायला अलाउड नाहीये, तरी पण सांगतो, निघून जा साहेब. काय नारायण, आता तू पण सुरू झालास? बरं मला सांग, रस्तोगी छतावरून खाली कसा पडला? पक्का बेवडा होतो साहेब. बायको सोडून निघून गेली होती. एकटाच घरात राहायचा आणि बायकोच्या आठवणीमध्ये छतावर येऊन रोज पित राहायचा. अचानक बॅलन्स बिघडला आणि खाली पडून मेला साहेब. बंद करी बकवास. आता तू निघ, मी सगळं सामान घेईन. दिव्या, तू पटापट हे साफ कर आणि जेवणाची तयारी कर. रात्रीचे 12 वाजले होते. दिव्या, मायरा सगळे झोपले होते आणि अचानक छत थरथरू लागलं आणि तिघांची झोपमोड झाली. मी म्हटलं होतं ना, छतावर कोणीतरी आहे. मी म्हटलं होतं. डोंट वरी, चला जाऊन बघूया आपण. मायरा बेटा, तू इकडे थांब. असं म्हणतात सुधीर दिव्यासोबत छतावर आला आणि तिकडचं दृश्य पाहून त्याच्या हृदयाचा थरकाप उडाला. झोपाळ्यावर रस्तोगीचं भयंकर भूत बसलं होतं, जे झोके घेत होतं. झोपाळ्याचा तो किरकिरणारा आवाज शांतता भंग करत होता आणि अचानकपणे तो झोपाळा थांबला. तुम्ही लोक अजून इकडे जात? निघून जा माझ्या घरातून. रस्तोगी, का सगळ्यांना त्रास देतोयस तू? मी पुन्हा नाही बोलणार. उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे. निघून जा, नाहीतर तुझी मुलगी माझ्यासोबत झोपाळा झुलत असेल. सुधीर चल प्लीज. इथून चल. हताश सुधीर दिव्यासोबत खाली आला. रात्रभर दोघेही पॅकिंग करत बसले आणि सकाळ होताच दोघेही मायरा सोबत ते घर सोडून निघाले. डॉक्टर बनला भूत ही कहाणी आहे शाहगंजची. शाहगंजमध्ये संजीवनी नावाचं एक हॉस्पिटल होतं, जिथे शिरीष कुमार नावाचे फार प्रसिद्ध डॉक्टर होते. सर्वांचा खूपच छान इलाज करायचे. पण हॉस्पिटलची एक फार विचित्र गोष्ट होती. हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पेशंटला ऍडमिट केलं जात नसे. दिवसा इलाज व्हायचा आणि संध्याकाळच्या आधी पेशंट्सना घरी पाठवून देण्यात येईल. अंधार व्हायच्या आधी हॉस्पिटलला टाळं लागायचं. एके रात्री दिनेश नावाचा एक मुलगा इलाज करायला हॉस्पिटलमध्ये आला. रात्री इकडे इलाज होत नाही, माहित नाही का? नाही, पोटदुखीचा इलाज करायला आलोय. खूप दुरून आलोय मी, म्हणून प्रवासात पूर्ण दिवस निघून गेला. प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या. डॉक्टर साहेब घरी गेलेत. हॉस्पिटलला टाळं लागलंय, दिसत नाही काय? उद्या सकाळी ये. इकडून. वॉचमॅनने दिनेशला पळवला आणि दिनेश अडचणीत सापडला. फार अपेक्षा घेऊन आलो होतो. पोटदुखीचा इलाज झाला असता तर रात्री सुखाने झोपलो असतो. पण आता या अनोळखी शहरामध्ये पोटदुखी घेऊन कुठे भटकू? तेव्हा दिनेशचं लक्ष पार्किंग मध्ये उभ्या एका कारवर गेलं. असं वाटतंय ही डॉक्टर साहेबांची गाडी आहे. म्हणजे डॉक्टर साहेब आतमध्येच आहेत. मी डॉक्टर साहेबांकडे जातो, मग ते माझा नक्कीच इलाज करतील. दिनेशने पार्किंगची भिंत ओलांडली आणि हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटल एकदम सुनसान होतं. सगळे बेड्स एकदम रिकामे होते. ना कुठली नर्स होती, ना ही कोणी वॉर्ड बॉय. कमाल आहे, एकही पेशंट, एकही नर्स नाही.
आता डॉक्टर साहेबांची केबिन शोधायला हवी. दिनेशला केबिन मिळाली. दरवाजा ढकलून तो आतमध्ये गेला. डॉक्टर शिरीष त्याच्याकडे पाठ करून एक्सरे पाहत होते. माफ करा सर, जबरदस्तीने आतमध्ये आलो. त्रासच असा होतोय की सकाळपर्यंत वाट नाही पाहू शकत. बस तिकडे दिनेश. सॉरी सर, पण मी पहिल्यांदा तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलोय. मग तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तेव्हा अचानकपणे दिनेशच्या नजरा डॉक्टरांच्या पायांकडे गेल्या. डॉक्टरांचे दोन्ही पाय एकदम उलटे आणि टोकदार होते. कोण आहे तू? डॉक्टर जसा दिनेशकडे वळला, दिनेशचा श्वास अडकला, कारण की डॉक्टर एक भयानक भूत होता. दिनेश लगेच दरवाजाच्या दिशेने पळाला, पण दरवाजा तर लॉक्ड होता. दरवाजा उघडा, वाचवा वाचवा, भूत. पण डॉक्टरांच्या भूताने दिनेशला पटकन पकडलं. तू इकडे आलायस तर स्वतःच्या मर्जीने, पण जाशील माझ्या मर्जीने, आणि मी तुला जाऊ नाही देणार. सॉरी सर, मी कोणाला काही नाही सांगणार. मी सरळ माझ्या गावी निघून जाईन. प्लीज सर, मला सोडा सर. पण भूताने काही ऐकलं नाही. त्याने दिनेशचं पोट जोरात दाबलं. दिनेश जनावरांसारखा ओरडू लागला. भूताने त्याची पकड अजून मजबूत केली आणि दिनेश ओरडत ओरडत मेला. हॉस्पिटलमध्ये अशा घटना आठवड्यातनं 1-2दा नक्कीच व्हायच्या. वॉचमनला धोका देऊन कोणी ना कोणी रात्री केबिन मध्ये इलाज करायला यायचं आणि भूत या डॉक्टरची शिकार व्हायचं. आणि मग सकाळ व्हायच्या आधीच वॉचमन येऊन प्रेताला जागी ठेवायचं. सकाळी सगळं काही नॉर्मल व्हायचं. डॉक्टर शिरीष कुमार नॉर्मल डॉक्टर सारखे पेशंट्सची इलाज करायचे. पण रात्रीचा अंधार होताच भयानक भूत व्हायचे. अखेर काय रहस्य होतं भूत या डॉक्टरचं? याची 10 वर्षापूर्वीची एक कहाणी आहे. 10 वर्षांपूर्वी एके रात्री पाशा नावाचा किलर पोलिसांच्या गोळ्यांनी घायाळ होऊन संजीवनी हॉस्पिटलमध्ये आला. ए डॉक्टर, चल चल गोळ्या काढ. ही तर पोलीस केसची गोष्ट आहे. चल गोळ्या काढ नाही तर गोळ्या घालीन तुझ्या डोक्यात. बंदुकीच्या धाकाने पाशाने त्याचा इलाज केला आणि इलाज होताच डॉक्टरवर त्याची बंदूक साधली. अरे, मी तर इलाज केला ना? हो, इलाज केलास आणि त्याच्यासोबतच पोलिसांना पण इन्फॉर्म केलंस. धोकेबाज. पाशाने बंदुकीने डॉक्टरचा जीव घेतला आणि मग तिथून पळून गेला. तेव्हापासनं डॉक्टर भूत बनलाय. दिवसा रोग्यांचा उपचार करतो आणि रात्री हैवान. एके रात्रीची गोष्ट आहे. वॉचमन गेटवर नव्हता. गेट ओपन होता. तेव्हा एक पोलीस ऑफिसर त्याच्या बायको सोबत आला. ट्रान्सफरच्या बरोबरच तुझे आजार पण ट्रान्सफर होतात. चल आता आतमध्ये जा, मी कॉल संपवून येतो. बायको आतमध्ये गेली आणि ऑफिसर मोबाईलवर बोलू लागला. बोलता बोलता त्याचं लक्ष हॉस्पिटलच्या बोर्डकडे गेलं. संजीवनी हॉस्पिटल. शिट. ऑफिसर पळत पळत केबिन मध्ये आला आणि त्याने पाहिलं डॉक्टरच्या भूताने त्याच्या बायकोचा गळा आवळला होता. वाचवा मला. डॉक्टर सोडा, ती माझी बायको आहे. मग तू कोणता मोठा MLA? थांब, तुझाही नंबर लवकर ये. मी MLA नाही, मी तोच ऑफिसर आहे ज्याला तू त्या दिवशी कॉल करून पाशाची इन्फॉर्मेशन दिली होतीस 10 वर्षापूर्वी. आठवते? ऑफिसरचं म्हणणं ऐकल्यावर भूताने त्या बाईलाच सोडलं. बोल, कुठे आहे तो पाशा? मला त्याचा जीव घ्यायचाय. काही गरज नाहीये. तुझ्या कॉल नंतर मी त्याला शहरातनं बाहेर जाऊ दिलं नाही. त्याचा एन्काउंटर केला. एन्काउंटर व्हायच्या आधी त्याने तुझ्याबद्दल सांगितलं होतं. पाशा मारला गेलाय. आता तूही असं लोकांना मारणं बंद कर. ठीक आहे, मला पाशाला मारायचं होतं, पण हॉस्पिटलमध्ये कैद होतो. तू त्याला मारून माझा बदला पूर्ण केलायस.
आता मला या भूताचा अवताराचा त्याग करायचा आहे. असं म्हणताच डॉक्टरचं भूत जोर जोरात हसू लागलं आणि हसत हसत आसमंतात मुक्त झालं. IPLचं भूत. रात्रीचे 1:30 वाजले होते. IPL सुरू व्हायला अवघे काही तास उरले होते. जयपूर सुपर किंगचा कर्णधार रणधीर शर्मा ग्रँड हॉटेलच्या बेडवर घोरत झोपला होता. अचानक हॉटेलचे सर्व दिवे बंद झाले आणि कोणीतरी रडत रडत रणधीर शर्माच्या खोलीत शिरला. तो झोपलेल्या रणधीर शर्माला म्हणाला, मला टीम मधून काढून तू मला रडवलंस, माझ्यासोबत घाणेरडं राजकारण केलंस. बघ उद्याच्या सामन्यात मी तुला कसं रडवतो. असं म्हणत तो जोरात हसायला लागला. त्याच्या हसण्याने सारे हॉटेल हादरले. रणधीर शर्माने डोळे उघडून समोर पाहिलं तेव्हा त्याचे डोळे पांढरेच झाले. वाचवा वाचवा, कोणी आहे का? वाचवा वाचवा, मला वाचवा. दिवे येतात. रणधीर शर्माचा PA मनसुख तिवारी सुरक्षा रक्षकांसह रणधीरच्या खोलीत धावतो. काय झालं सर? तुम्ही का ओरडलात? ते तो परत आलाय. तो मला नाही सोडणार. मनसुख, तो परत आलाय. कोण सर? तुम्ही कशाबद्दल बोलताय सर? राकेश. काय सर? तो तर मेलाय. तुम्ही झोपायला जा, उद्या सामना आहे. मी डॉक्टरांना बोलवू का? मी उद्या मैदानात उतरणार नाही. मॅच रद्द करा. मनसुख, ती रद्द करा. सर, करोडोंचे नुकसान होईल. तुमचे करिअर संपेल. झोपा सर, काळजी करू नका. मी इथेच थांबतो. रणधीर शर्मा झोपायचा प्रयत्न करतो, पण राकेशच्या विचारांमुळे त्याची झोप उडते. खरं तर राकेश खूप चांगला खेळाडू होता. भारताला विश्वचषक मिळवून देण्याची क्षमता त्याच्यातच होती. तो खेळायचा तेव्हा प्रेक्षकांचा श्वास रोखायचा. जणू राकेश हा दुसरा सचिनच. पण हे सर्व टीमचा कॅप्टन रणधीरला सहन नाही झाले. राकेशचा वेग पाहून रणधीरला त्याच्या पदाची चिंता वाटू लागली आणि त्याने आपली पोहोच आणि राजकारण वापरून राकेशला टीममधून बाहेर काढलं. अशा प्रकारे राकेशच्या करिअरला असा ब्रेक लागला की निराश होऊन त्याने आत्महत्या केली. सकाळ झाली. सामना सुरू झाला. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले आहे. संपूर्ण भारत श्वास रोखून टीव्ही समोर बसलं आणि रणधीर मैदानात उतरला. मग रणधीरची नजर समोरच्या टीम मधल्या एका मुलावर पडते. त्याला पाहून रणधीर एकदम विचारात पडतो. तीच नजर, तीच स्टाईल, कोण आहे हा? रणधीर समोरच्या टीमच्या कॅप्टनला विचारतो, अरे शर्मन, हा माणूस कोण आहे? यापूर्वी तर कधी नाही पाहिलं याला. हा, तुमच्यासाठी हे आमचे एक सरप्राईज पॅकेज आहे. बघा कसा धुतो तुम्हाला ते. टॉस होतो. विरुद्ध संघ टॉस जिंकतो आणि ते प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. विरुद्ध टीमचा तोच मुलगा बॅट घेऊन ओपनिंग करायला येतो आणि रणधीर बॉलिंग करायला खाली येतो. जेव्हा रणधीर पहिल्यांदा बॉल टाकतो तेव्हा तोच मुलगा अशा प्रकारे बॅट स्विंग करतो की तो बॉल वरती आकाशात उडून जातो आणि परत खाली येतच नाही. बॉल परत खाली न आल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा तो मुलगा रणधीरकडे पाहून हसतो. तेच डोळे, तीच स्टाईल, तेच हसणं. असा फटका तर फक्त राकेशलाच मारता आला असता. मग अचानक रणधीरला त्या मुलामध्ये राकेशचे भूत दिसते आणि राकेश भयंकर घाबरतो. हा सामना थांबवा, तुम्हाला मारेल, मी नाही खेळणार. अरे हे काय, कॅप्टन रणधीर अचानक असा वैतागतो काय? हा सामना थांबवा, हा सामना थांबवा. रणधीरची अवस्था पाहून टीमचा मालक रणधीरकडे येतो. काय झालं? हा काय वेडेपणा आहे? सर, राकेश परत आलाय, तो मला मारेल. आणि मी आपण हरलो तर तुला नक्की मारेल. कोट्यावधी रुपये गुंतवलेत मी यात, लक्षात ठेव. तुझ्या सांगण्यावरून मी राकेशला काढलं होतं. तो तिथे असता तर निदान हा दिवस तरी दिसला नसता. तू वेडा झालायस. राकेशचं भूत रणधीरकडे येतं आणि हसतं. बघ, मी नाही म्हणालो, आता मी तुला सोडणार नाही.
मी फक्त तुझ्यासाठीच परत आलोय आणि फक्त तूच मला पाहू शकतोस, बाकी कोणी नाही. असं म्हणत हसत हसत फलंदाजीला तो निघून जातो. रणधीर प्रचंड घाबरलेला असतो, पण तो काहीच नाही करू शकत. रणधीरने थरथरणारा बॉल टाकल्यावर राकेशच्या भूताने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर तो बॉल थेट राकेशच्या पोटात जाऊन आदळतो. राकेश जमिनीवर पडतो. टाळ्यांच्या कडकडाटाने स्टेडियम गुंजतो. रणधीर जखमी होऊनही आवाज कसा आहे ते त्याला समजत नाही. एवढ्यात राकेश त्याच्या जवळ येऊन म्हणतो, आश्चर्य वाटतंय ना, पण आता तुला कोणीही पाहू शकणार नाही आणि मलाही, कारण तू इथेच नाहीस. ते बघ, तू तिथे मॅच खेळतोयस. रणधीर पाहतो तर तो गोलंदाजी करत असतो. हे कसं होऊ शकतं? मी तर इथे, मग तो कोण आहे? हा सगळा मीच तयार केलेला भ्रम आहे. तो तुझा क्लोन आहे. लोक त्याला पाहत राहतील आणि मी तुला इथे मैदानाच्या मध्येच संपवून टाकेन. मला हवे असते तर मी तुला काल रात्रीच मारू शकलो असतो, पण मला तुला याच जमिनीवर, याच मैदानात मारायचंय. राकेशचे भूत जखमी रणधीरला बॅटने मारायला लागते. रणधीर ओरडू लागतो, तरीही कोणीही त्याच्याकडे लक्ष नाही देत. सर्वांनी रणधीरचा क्लोन रणधीर समजून घेतला आहे आणि इथे राकेश रणधीरला मारत राहतो आणि जखमी करतो. अचानक रणधीरचा क्लोन गायब होतो. प्रत्येक जण आश्चर्यचकित होतो. अरे कुठे गेला रणधीर? तो तर बॉल आणायला गेला होता ना. तो घाबरून पळून गेला असावा असं दिसतंय. रणधीर शर्मा पराभवाच्या भीतीने मैदानातून पळून गेल्यासारखे दिसतंय आणि त्याने विजय विरोधी टीमच्या झोळीत टाकला आहे. रणधीरचे चाहते ओरडू लागले, रणधीर शर्मा फरारी आहे. रणधीर शर्मा हाय हाय. हे ऐकून जखमी रणधीरचा मृत्यू होतो. अशा प्रकारे राकेशचं भूत रणधीरचा बदला घेतं. इंग्रजी हडळ. ही कहाणी आहे इंग्लंडच्या लंडन शहराच्या जवळ असलेल्या छोट्याशा गाव पॅरिपोनाची. पॅरिपोना घनदाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेलं एक सुंदर गाव होतं. जशी परदेशी माणसं भारत फिरायला येतात, तशीच भारतीय लोक सुद्धा परदेश बघायला जातात. असेच काही मित्र लंडन बघण्यासाठी पहिल्यांदा इंग्लंडला गेले. त्यांच्यामध्ये राजू पण होता. उंच उंच डोंगरांवर फिरणं आणि घनदाट जंगलांमध्ये रात्रभर निशाचरासारखं फिरणं राजूला खूप आवडायचं. 15 दिवस राजू मित्रांसोबत लंडन फिरत होता. त्यांनी एक गाईडही केला होता. तो त्यांना शहराची माहिती देत होता. 15 दिवसातच राजू लंडन फिरून खूप बोर झाला. यार माधव, मी खूप बोर झालोय यार. चल ना डोंगरात आणि जंगलांमध्ये जाऊया, धमाल करूया, मजा येईल. मी तर एक गाव पण सर्च केलंय. जास्त दूर नाहीये पॅरिपोना. पॅरिपोनाचं नाव ऐकताच तो इंग्रजी गाईड दचकला. न्यू न्यू पॅरिपोना न्यू. आता याला काय झालं यार? म्हणजे हा आता आपल्याला पॅरिपोना नाही फिरवणार? नाही यार, याने तर आधीच सांगितलं होतं ना, हा शहराच्या बाहेर नाही जाणार म्हणून. आणि पॅरिपोना तर अजिबातच नाही. असं काय आहे पॅरिपोनामध्ये? डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेलं एक सुंदर गाव आहे. याचं सोडा, तुम्ही तरी याल ना माझ्यासोबत? नाही यार, आतापर्यंत फक्त शहरच फिरलोय. या शहराची चव चाखणं अजून बाकी आहे. तुला कळतंय ना? पॅरिपोना विषयी राजूच्या मनामध्ये अजूनच उत्सुकता निर्माण होऊ लागली आणि तो एकटाच ट्रेन मध्ये बसून निघून गेला. जेव्हा तो निघाला तेव्हा रात्र होती. पॅरिपोनाला पोहोचला तेव्हा खूप रात्र झाली होती. चारी दिशांना काळे काळे डोंगर आणि घनदाट जंगल होतं आणि मधोमध होतं पॅरिपोना. हे पाहताच राजूचं मन सुखावून गेलं. अरे वा, फार मजा येणार आहे. कारण की गावकरी थकून भागून जेवून आता आराम करत असतील नाही. रात्रभर जंगल आणि डोंगरांचा आस्वाद घेतो, सकाळी सकाळी गावात जाईन. राजूने टॉर्च काढला आणि जंगलात फिरू लागला. जंगलामध्ये भयंकर श्वापद होती, पण राजूला सवय होती स्वतःला वाचवत जंगलामधनं चालत चालत डोंगराच्या माथ्यावर पोहोचला. राजूला तहान लागली होती खूप आणि त्याच्याजवळ पाणीही उरलं नव्हतं. उफ,
थकलो रे बुवा. हा डोंगर जरा जास्तच टफ आहे. इथे कुठे पाणी मिळालं असतं ना तर फार बरं झालं असतं. असं म्हणताच राजू टॉर्च फिरवू लागला की अचानकपणे अंधारात एका कोपऱ्यात बसलेली म्हातारी दिसली आणि राजू घाबरला. कोण आहे तिकडे? डोंट वरी, मी सॅनिटा आहे. इथेच डोंगरावर राहते. तुला पाणी पाहिजे ना? पाण्याचं नाव ऐकताच राजू धावत पळत त्या म्हातारीकडे गेला आणि तिच्याकडनं पाणी घेऊन त्याने प्यायला. तुम्हाला मराठी पण येतं? हो, तुझ्यासारखे बरेच इंडियन्स येतात. मी त्यांचे प्रश्न ऐकून ऐकून मराठी शिकले. प्रश्न ऐकून? खूपच थंडी आहे ना, विस्की पिणार का तू? हे ऐकून तर राजूच्या मनात गुलाब फुलू लागले. हो, नक्की पिन. मग ये माझ्या मागे. राजू सॅनिटाच्या मागे मागे एका झोपडीमध्ये गेला ज्याचं छत नव्हतं. डोक्यावर चंद्र लटकत होता. अजबच झोपडी आहे ही. तेव्हा राजूची नजर लाकडाच्या पिंपावर गेली. वाटतंय की ह्याच्यामध्ये विस्की आहे. राजूने इकडे तिकडे पाहिलं पण सॅनिटा नव्हती कुठेच. वाटतंय की काही कामानिमित्त बाहेर गेली असावी. मी विस्की तरी पिऊन घेतो. जसं राजूने पिंपाचं झाकण उघडलं तो अवाकच झाला, कारण की त्याच्यामध्ये विस्की नाही, एक भयंकर विलायती हडळ बसली होती. राजू घाबरला. हडळ हसत हसत बाहेर आली. सॅनिटा, सॅनिटा. अरे वेड्या, मीच तर सॅनिटा आहे. तुला फसवून इकडे घेऊन आले. पण असं का? कारण मी उपाशी आहे. मला तुला खायचंय. आता कळलं मला. गाईड पॅरीपोनाला यायचं का नाही म्हणत होता. प्लीज मला सोड, मला सोड ना. नक्कीच, तुला सुटायची संधी मी नक्कीच देईन. तू मला एक प्रश्न विचार. मी जर बरोबर उत्तर दिलं तर तू मरशील. मला उत्तर नाही आलं तर मी जळून जाईन आणि तू वाचशील. विचार, किती कठीण प्रश्न विचारायचा आहे तो विचार. पण एक लक्षात ठेव, प्रश्न एकच विचारायचाय. राजू कोंडीत सापडला. त्याला कळत नव्हतं की कोणता प्रश्न विचारला जावा जो सर्वात कठीण असेल आणि ज्याचं उत्तर त्या हडळीला येत नसावं. अरे देवा, कुठे अडकलोय मी ह्या. अशा कठीण प्रसंगी सोपं काम पण कठीण होऊन जातं आणि हिने तर प्रसंगच अजून कठीण केलाय. म्हणजे कठीण प्रश्नाचं उत्तर देणं हिच्यासाठी सोपं आहे. राजू संकटात सापडलाय हे बघून ती हडळ जोर जोरात हसू लागली. तिच्या जोर जोराच्या हसण्याच्या आवाजाने ते डोंगरही थरथर कापू लागले, ज्यामुळे तेही थरथरू लागले. काय झालं? प्रश्नाचं उत्तर नाही, प्रश्न विचारायला सांगितलाय. तो सुद्धा सगळ्यात कठीण प्रश्न, जो तुझा जीव वाचवू शकेल. चेहरा तर असा केलाय जसं काही मीच तुला एखादा प्रश्न विचारलाय. विचार तर करू दे. कर कर, पटकन विचार कर. मला खूप भूक लागलीये. भूक तर मला पण लागलीये, पण माझा जीव वाचला तर मी खाईन ना. विचार कर राजू, लवकर विचार कर. अशा प्रकारे राजूने बराच वेळ आपलं डोकं खाजवलं, पण त्याला एकही कठीण प्रश्न सुचला नाही. त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न तर भरपूर होते, परंतु प्रश्न तर भरपूर आहेत, पण ही हडळ पटकन त्याचं उत्तर देईल आणि मला माझा जीव गमवावा लागेल. नाही नाही नाही, फालतू प्रश्न विचारून कोंबड्यासारखं हलाल नाही व्हायचं आहे मला. कोंबडीचं अंड. अचानकपणे राजू जोराने ओरडला. मिळाला, प्रश्न सापडला. हे ऐकताच हडळ खुश झाली. अच्छा, मला पण बघू दे किती कठीण प्रश्न आहे. जो कोणी या झोपडीत आलाय तो झोपडीच्या बाहेर नाही गेला, एवढं लक्षात ठेव. चल विचार. मी तुला जो प्रश्न विचारणार आहे ना, तो मी लहानपणापासूनच ऐकतोय, पण कोणी याचं उत्तर नाही देऊ शकलं. याचं खरं उत्तर जगातला कोणी माणूस नाही देऊ शकत. अरे तर मग पटकन विचार ना. प्रश्न हा आहे की आधी कोंबडी आली की अंड? आधी कोंबडी आली की आधी अंड? कोंबडी.
अंडा कोंबडी अंडा कोंबडी अंडा कोंबडी नाही नाही. अशा प्रकारे हडळ अंड आणि कोंबडी करत राहिली आणि प्रश्नामध्ये गुरफटून गेली. थोड्या वेळाने अचानकपणे ती हडळ जळू लागली आणि बघता बघता ती हडळ जळून भस्म झाली. म्हटलं होतं ना मी, या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणी नाही देऊ शकलंय. अशा प्रकारे राजूने आपल्या प्रश्नाने आणि सोबतच अख्ख्या पॅरिपोनाला हडळीच्या जाचातून मुक्त केलं. भूतिया पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव राघव सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये, आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजार घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारी भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस, मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? खूपच. अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो हो भाऊ, आमची ट्यूब का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब जाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं.
कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टुंड्रा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टुंड्रा कार घेऊन माझ्याकडे आला होता. कारचा पंक्चर बनव, फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्सचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, पण ते टुंड्रा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टुंड्रा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. या रात्री टुंड्राने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. भूतिया आरसा. खूप वर्षांपूर्वी कॉलेजच्या 2 मुली मेनका आणि सुनैना एका नवीन शहरात अभ्यासासाठी आल्या. त्यांनी कॉलेज जवळच एक रूम घेतली आणि आपल्या सामानासह तिकडे दोघी शिफ्ट झाल्या. अखेर आपण आपल्या नवीन घरात आलोच. हो, पण मी खूप दमले मेनका. आज तू जेवण बनवशील का प्लीज? मी आंघोळ करून येते. ठीक आहे. सुनैना आंघोळीचं सामान घेऊन बाथरूम मध्ये आली. तेव्हा तिला बाथरूम मध्ये एक फार मोठा आरसा लावलेला दिसला आणि ती आरशामध्ये स्वतःला न्याहाळू लागली. हा आरसा तर खूप छान आहे. मी या आरशात खूप सुंदर दिसतेय. दुसऱ्या बाजूला मेनकाने जेवण बनवून तयार केलं होतं आणि मग सुनैनाला तिने आवाज दिला. सुनैना, चल ये, जेवण तयार आहे. पण बराच वेळ हाका मारल्यानंतरही सुनैना काही आलीच नाही. मेनका तिला शोधत शोधत बाथरूम पर्यंत आली. सुनैना, आता आंघोळ झाली असेल तर बाहेर ये ना. पण जेव्हा आतून काही आवाजच नाही आला तेव्हा मेनकाने दरवाजा हात लावला. तिचा हात लागताच दरवाजा उघडला गेला. मेनकाने पाहिलं तर सुनैना आतमध्ये नव्हतीच. ती अख्ख्या घरामध्ये सुनैनाला शोधू लागली, पण तिला सुनैना कुठेच नाही सापडली. ती मोठमोठ्याने रडू लागली. सुनैना, तू कुठे आहेस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काही शेजारी जमा झाले. काय झालं? काय रडतेस तू? मी आजच माझ्या मैत्रिणी बरोबर इथे राहायला आले, पण माहित नाही सुनैना कुठे गेली आहे. तू काळजी करू नकोस, चल आपण मिळून तिला शोधूया. तेव्हा अचानकपणे बाथरूम मधनं निघून सुनैना बाहेर येते. सुनैना, तू बाथरूम मध्ये होतीस? पण मी तर बाथरूम मध्ये सगळीकडे चेक केलं होतं. तुझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. मी तर बाथरूम मध्ये आंघोळ करत होते. चल जाऊ दे ते सगळं, आता जेवूया चल. मग जशा त्या जेवण जेवू लागल्या सुनैना जेवणावर तुटून पडली. ती अशा प्रकारे जेवण जेवत होती जणू काही वर्षानुवर्षे ती भुकेलीच आहे. सुनैना, अगं तू कसं जेवतेस? गप्पा बस, मी अशीच जेवते. तू अशी का बोलतेस? मला भीती वाटते. दुसऱ्या दिवशी मेनकाने सुनैनाला सांगितलं, सुनैना, माझी आंघोळ झालीये, आता तू करून घे. मला आंघोळ करायला नाही आवडत, म्हणून मला पुन्हा आंघोळ करायला सांगू नकोस. सुनैनाच्या स्वभावात अचानकपणे असा बदल झालेला बघून मेनकाला चिंता झाली. एके दिवशी मेनका सुनैनाच्या नावे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेली. तिने गुरुजींना सांगितलं, गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून माझी मैत्रीण सुनैना खूप बदललीये. ना ती माझ्याशी नीट बोलते, ना ती आंघोळ करते, आणि ती एखाद्या प्राण्यासारखी जेवते. तू काळजी नको करूस बाळा, तिला हा देवाचा प्रसाद खाऊ घाल, ती नक्की ठीक होईल. प्रसाद घेऊन मेनका घरी आली. सुनैना, मी देवळातून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. हे म्हणताच जसा मेनकाने सुनैनाच्या हातामध्ये प्रसाद ठेवला, सुनैनाने प्रसादाला जमिनीवर फेकून दिलं आणि ती रागाने ओरडू लागली. मला नकोय तो प्रसाद पिसाद, दूर हो माझ्यापासून. सुनैनाचे हावभाव आणि भयंकर आवाज ऐकून
मेनका समजून गेली की काही ना काहीतरी गडबड आहे. ती शेजाऱ्यांकडे आली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना सोबत घेऊन आली. मला माहितीये तू सुनैना नाहीयेस. माझ्या मैत्रिणीच्या शरीरातून बाहेर पड, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू. हे ऐकताच सुनैना घाबरून बाथरूमकडे पळाली. मेनका आणि बाकीचे सर्व तिचा पाठलाग करत बाथरूमच्या दिशेने गेले. मग अचानकपणे सुनैना तिच्या खऱ्या भूतिया रूपात आली आणि हसत हसत बाथरूम मध्ये लावलेल्या त्या आरशामध्ये गेली. तू तर भूत आहेस. अगदी बरोबर बोललीस. मी आरशाच्या दुनियेतली भूत आहे. प्लीज आम्ही तुला काही नाही बोलणार. फक्त आम्हाला इतकंच सांग की सुनैना कुठे आहे. तिला तर मी कधीच मारून टाकलं होतं आणि तिच्या ऐवजी ती तुझ्या सोबत राहत होते. ही बघ तुझी मैत्रीण सुनैना. आपल्या मैत्रिणीला मेलेलं पाहून मेनकाला अतिशय दुःख झालं, पण ती त्या क्षणी काही करू शकत नव्हती. म्हणूनच ती गपचूप उभ्याने फक्त पाहत होती. अशा प्रकारे आरशाच्या दुनियेत गेलेली बाथरूमची भूतनी सुनैनाला मारून तिच्या सोबत घेऊन गेली. बऱ्याच वर्षांपूर्वी एक गाव होतं. त्या गावात फारच कमी मुली होत्या आणि ह्याच कारणामुळे त्या गावातील बऱ्याच मुलांची लग्न होऊ शकत नव्हती आणि ते सर्व ब्रह्मचारी होते. एके दिवशी त्या गावातील एका मुलाने मंगलने निश्चित केलं की तो दुसऱ्या गावात जाईल आणि तिथल्या एखाद्या मुलीला पसंत करून तिच्याशी लग्न करेल. आई, मी दुसऱ्या गावातून तुझ्यासाठी एक सुंदर अशी सून घेऊन येईन. मंगल दुसऱ्या गावाकडे निघाला खरा आणि चालता चालता तो एका घनदाट जंगलामध्ये पोहोचला. जर मी चांगल्या रस्त्याने गेलो तर मला दुसऱ्या गावात पोहोचेपर्यंत किमान 2 दिवस लागतील आणि मी जंगलाच्या रस्त्याने गेलो तर मी दुसऱ्या गावामध्ये एकाच दिवसामध्ये पोहोचेन. हा विचार करून त्याने जंगलाचा रस्ता धरला. मी त्या गावातल्या सर्वात सुंदर मुलीशी विवाह करेन. तो असा विचार करून चाललाच होता की त्याच्या समोर अचानकपणे एक सुंदर अशी मुलगी धावत पळत आली. मला वाचवा, ते लोक मला मारून टाकतील. कोण आहेस तू? माझं नाव मंजू आहे. मला वाचवा. तू काळजी करू नकोस, चल माझ्यासोबत. मंगलने मंजूला सोबत घेतलं आणि तिथे झाडाच्या मागे लपला. काही माणसं तिथे आली आणि बराच वेळ शोधल्यानंतर ती तिथनं निघून गेली. थँक्यू, तुम्ही माझा जीव वाचवलात. त्यांनी मला शहरातून उचलून आणलं होतं आणि मला जाळून माझा त्यांना बळी द्यायचा होता. तू काळजी करू नकोस, ये ना, मी तुला तुझ्या घरी सोडतो. पण माझ्या घरी कोणीही नाहीये. पण तुमचं नाव काय आहे? माझं नाव मंगल आहे आणि मी जवळच्याच एका गावात लग्नासाठी मुलगी शोधायला चाललोय. आणि मग मंगलने थोडा विचार केला आणि मग म्हणाला, काय तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात, म्हणूनच मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकून मंगल फारच खुश झाला आणि तो मंजूला सोबत घेऊन त्याच्या घरी परतला. आई, मी तुझ्यासाठी सून घेऊन आलोय. देव जे करतो ते चांगलंच करतो. आणि मग फार धूमधडाक्यामध्ये मंगल आणि मंजूचं लग्न संपन्न झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ते दोघं हनीमून साठी नैनितालला गेले. अख्खा दिवस फिरल्यामुळे ते दोघं फार थकले. मंगल मंजूला म्हणाला, तू हॉटेलमध्ये जाऊन जरा आराम कर, मी बाजारातनं काही सामान घेऊन येतो. हा. मंजूने मान्य केलं. ती हॉटेलला परतली आणि मंगल बाजारात निघाला. काही वेळानंतर मंगल हॉटेलला परतला, पण जसा तो हॉटेलच्या रूम मध्ये परतला तो हैराण झाला. मंजू मोकळ्या केसांसोबत आरशा समोर बसली होती आणि आरशामध्ये तिचं हडळीचं भयानक रूप दिसत होतं. तू हडळेस? चला, आता तुला कळलेलंच आहे, तर आता मला लपून बसायची काहीच गरज नाहीये. नीट बघ जरा. हडळ, मी हडळ. माझं नाव मंजू नाही, मंजुलिका आहे. मंजुलिका हडळ. तू माझ्याशी खोटं का बोललीस? त्या दिवशी ते लोक मला जाळून मारून टाकणार होते, तेव्हा मी तुला पाहिलं आणि मी तुझ्याकडे मदत मागितली. आणि जेव्हा तू मला तुझ्याशी लग्न करण्याविषयी विचारलंस
तेव्हा त्या लोकांच्या तावडीतून सुटण्यासाठी मी तुझ्याशी लग्न करायला तयार झाले. पण तू तर हडळ आहेस. मी हडळीशी लग्न कसं काय करू शकतो? अरे आपलं लग्न तर झालेलंय, आता तर फक्त हनीमून बाकी आहे. पण मी तुझ्यासोबत हनीमून कसा साजरा करू? हनीमून तर तुला करावाच लागेल, नाही तर मी तुला मारून टाकेन. तुझ्याकडे उद्या सकाळपर्यंतचा वेळ आहे. नीट विचार कर, तुला माझ्या सोबत हनीमून करायचंय की मग मरायचंय? अरे आम्ही कुठे अडकलो? यापेक्षा तर मी गावातील इतर मुलांसारखाच ब्रह्मचारी राहिलो असतो. आता मी या हडळीपासनं कसा वाचणार? तेव्हा त्याला एक आयडिया सुचली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या हडळीने त्याला विचारलं, मग तू काय ठरवलंस? मरायचंय की हनीमून करायचंय? मी तुझ्यासोबत हनीमून साजरा करायला तयार आहे. खरंच? हो. मंगल तिला हॉटेलपासून दूर एका टेकडीवर घेऊन गेला आणि तिला म्हणाला, तू तुझे डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय. मला गिफ्ट्स खूप आवडतात. जसं हडळीने डोळे बंद केले, मंगलने पेट्रोलचा कॅन तिच्यावर उलटला. एका माचीची काडी जाळून तिला हडळीवर फेकली आणि हडळ आगीमध्ये जळू लागली. हे तू काय केलंस? काय केलंस तू? हे तुला मारून टाकलं. पण तुला हे कसं कळलं की जाळलं तर मी मरून जाईन? काल रात्री तूच मला सांगितलं होतंस की जंगलात त्या दिवशी तुला ती लोक जाळून मारणार होती. मग तेव्हाच मला कळलं की तुला जाळून मारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे मंगलने त्या हडळीला जाळून मारून टाकलं आणि हडळीच्या हनीमूनचा अंत झाला. क्रिमिनल भूत. एकेकाळी इन्स्पेक्टर ब्रिजेश हे अतिशय आश्वासक आणि धाडसी अधिकारी होते. ते मोठमोठ्या गुन्हेगारांचा सामना करत असे. एका रात्री त्यांचा सामना सायको किलर राकाशी झाला. ते त्याच्या मागे धावत होते आणि राकाही वेगाने धावत होता. पण ब्रिजेशने एक शॉर्टकट घेतला आणि पुढे येऊन राखाला गोळी मारली. मी तुला सोडणार नाही इन्स्पेक्टर. मी तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारेन. असे सांगताच राकाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह स्मशानभूमीत पुरला जातो. ब्रिजेशला शौर्याचं पदक दिलं जातं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण खूप आनंदी आहे. तुम्ही दर महिन्याला एक पदक आणता. आता हे सगळे ठेवायचं कुठे ते तरी सांगा. अगं आई, बाबांच्या पदकासाठी एक नवीन खोली बांधूया. खोली नाही, दादा ज्या वेगाने पदक आणत आहे, पदकांसाठी आपल्याला नवीन घरच घ्यावं लागेल. त्याच भयानक रात्री राका परत येतो, पण तो आता माणूस राहिलेला नाही. तो आता भयानक भूत बनला आहे. त्याचे लाल डोळे आणि टोकदार नखे पाहून कोणीही भीतीने थरथर कापू लागेल. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन इन्स्पेक्टर. आता तुला आणि तुझ्या कुटुंबाला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. दुसऱ्या रात्री ब्रिजेशचा भाऊ राजेश ऑफिसमधून घरी परतत होता. तेव्हा त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. राजेश मागे वळून पाहतो तर कोणीच नसतं. तेव्हा त्याला एक विचित्र आवाज ऐकू येतो. तूच आहेस ना त्या शूरवीर ब्रिजेशचा भाऊ? कोण आहे? तेव्हाच राकाचं भूत त्याच्या समोर येतं. मी राका, ज्याला तुझ्या इन्स्पेक्टर भावाने ठार मारलं. आता मी तुला ठार मारे. तुझा शूरवीर भाऊ तुला कसा वाचवतो ते मी बघतोच. राजेशला त्या भूताला पाहिल्यावर घाम फुटतो आणि तो जोर जोरात पळू लागतो. तेव्हा राका त्याच्या गळ्यावरती हल्ला करून त्याचे सर्व रक्त पितो आणि राजेश मरण पावतो. दुसऱ्या दिवशी ब्रिजेश आपल्या भावाला पाहतो आणि ढसाढसा रडू लागतो.
कोणी केलं? माझ्या भावाबरोबर हे असं कोणी केलं? मी माझ्या भावाला वाचवू शकलो नाही. मग ब्रिजेशच्या बायकोला राजेशच्या हातावर नखाने काहीतरी लिहिलेलं दिसतं. बघा, भाऊजींच्या हातावर काहीतरी लिहिलेलं दिसतंय. ब्रिजेश हात वाचू लागतो. भाऊ तर गेला, आता त्याच्या बायकोची पाळी. राका. हे ऐकून ब्रिजेशला धक्का बसतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. राका? राकाने हे सगळं केलंय? तो परत येईल याची मला कल्पनाही नव्हती. मी नाही सोडणार त्याला. मला वाटतं आपल्याला गुरुजींना बोलवून घेतलं पाहिजे. हे भूतबाधेचं प्रकरण आहे. हे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. पूजा दुसऱ्याच दिवशी गुरुजींना फोन करून बोलवून घेते. राका घरातल्या खिडकीमधून सगळं पाहत असतो. इन्स्पेक्टरची बायको, आता तू तर गेलीस. पूजा घराच्या छतावर सुकलेले कपडे आणायला जाते. तेव्हा अचानक जोरजोरात वारे वाहू लागतात आणि तिथे राका येतो. कुठे आहे तुझा इन्स्पेक्टर नवरा? तुला वाचवायला नाही येणार का? पूजा राकाला पाहून किंचाळू लागते आणि तिचा आवाज ऐकून ब्रिजेश छतावर पळत पळत येतो. पण छताचा दरवाजा बंद होतो. राका, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. हवं तर मला मार, पण माझ्या परिवाराला सोडून दे. येईल, तुझा देखील नंबर येईल, पण तुझ्या सुंदर बायकोला अजून थोडं सुंदर बनवू दे. पूजा घाबरून पळू लागते की तेव्हाच राका आपल्या नखांनी तिच्या चेहऱ्यावर हमला करतो. पूजाला चेहऱ्यावर झालेल्या जखमांमुळे ती जमिनीवर कोसळते आणि तडपून तडपून मरून जाते. अजून माझा बदला पूर्ण झालेला नाही. मी परत येईन इन्स्पेक्टर. दरवाजा उघडताच ब्रिजेश पूजाकडे येतो आणि रडू लागतो. तेव्हा तिथे गुरुजी येतात. ब्रिजेशचा मुलगा सुधीर राकाच्या भूताबद्दल गुरुजींना सगळं सांगू लागतो. ती एक दुष्ट आत्मा आहे. त्या आत्मेवर अंतिम संस्कार न झाल्यामुळे तिला मुक्ती पण नाही मिळाली. आपल्याला लवकरच तिच्या नावाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून तिला लवकरात लवकर मुक्ती मिळेल. जे करायचे ते लवकरात लवकर करा गुरुजी. मी माझ्या बायकोला आणि भावाला तर गमावलंय, आता मी माझ्या मुलाला नाही गमावू शकत. गुरुजी मंत्र वाचू लागतात आणि त्या क्षणी राका तिथे येते. नाही, तुमची इतकी हिम्मत की तुम्ही लोक मला मुक्ती द्याल. मी तुम्हा तिघांना नाही सोडणार. राका सुधीर जवळ जातो आणि त्याचा गळा आवळतो. सुधीरचा जीव गुदमरू लागतो. तेव्हा गुरुजींनी दिलेलं गंगाजळ ब्रिजेश राकावर शिंपडतो आणि राकाचं मेलेलं शरीर जळू लागतं. हे काय केलंस तू? तेव्हा गुरुजी आपल्या पूजेचा शेवटचा मंत्र वाचतात आणि राकाची आत्मा हवेमध्ये विलीन होऊन जाते. माझा बदला अजून पूर्ण झाला नाही. आणि अशा प्रकारे राकाच्या आत्म्याला मुक्ती मिळते आणि ब्रिजेश आपल्या मुलाचा जीव वाचवतो. व्हॅलेंटाईन्स वाली रात्र. गोष्ट आहे कोकमपुरा शहरातली. सॅम नावाचा फारच जवान आणि हँडसम मुलगा ट्रेनने त्याच्या मावशीच्या शहरी कोकमपुराला येत होता. ट्रेन स्टेशनवर थांबताच मावशीने सॅमला तिच्या छातीशी कवटाळलं. पहिल्यांदाच माझ्या शहरात आलायस, आता मी तुला कुठे जाऊ नाही देणार. काळजी करू नकोस मावशी, अख्खी फेब्रुवारी मी इकडेच एन्जॉय करेन. व्हॅलेंटाईनचा महिना आहे, तुझ्या शहरातून कुठल्या कुठल्या मुलीला नक्कीच पटून घेऊन जाईन. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी अचानकपणे दचकली. कोकमपुरामध्ये व्हॅलेंटाईन नाही साजरा होत सॅम. पण सॅमचं लक्ष कुठे वेगळीकडेच होतं. अचानकपणे त्याला चक्कर येऊ लागली. हे काय होतंय? काय झालं बाळा? असं वाटतंय ही जागा, हे शहर मी आधीही पाहिलंय. मला कळत नाही काय काय दिसू लागलंय. डोकं प्रचंड दुखतंय. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी हसू लागली. अरे वेड्या, आयुष्यात पहिल्यांदा आलायस इथे. रात्रभर प्रवास झालाय ना तुझा, त्यामुळे झालंय असं. मग सॅम मावशी सोबत मावशीच्या घराकडे निघाला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅमने मावशीच्या गॅरेजमध्ये एक बाईक बघितली आणि मावशीला आवाज दिला. मावशी. मावशी तिकडे आली तेव्हा सॅमने विचारलं, ही बाईक आशिष दादाची आहे ना? सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी इमोशनल होऊन बोलली, हो, ही आशिषचीच बाईक आहे. माझा आशिष अगदी तुझ्यासारखाच दिसायचा. देवाने त्याला माझ्यापासून हिरावून नेलं. मावशी रडू लागली आणि सॅमही भावूक झाला. आशिषची बाईक घेऊन सॅम फिरत फिरत रोझी गार्डनला पोहोचला. कळत नाहीये असं का वाटतंय की या गार्डनची माझं जुनं नातं आहे. मला गार्डन मध्ये जाऊन बघायला पाहिजे. सॅम एंट्री गेटवर पोहोचला पण वॉचमनने त्याला तिकडे थांबवलं. नवीन आहेत काय? माहिती आहे ना व्हॅलेंटाईन संपेपर्यंत रोजी गार्डन उघडत नाही. सॅमने वॉचमन सोबत बरीच हुज्जत घातली पण काही फायदा नाही झाला. सॅम परत बाईक पाशी आला आणि अचानकपणे त्याने पाहिलं बाईक मध्ये कोणीतरी गुलाब लावलं होतं. गुलाब बघताच सॅम खुश झाला. चला इथे आल्याचा काहीतरी फायदा झाला. रात्रभर सॅम गुलाबाचा वास घेत विचार करत होता की हे गुलाब अखेर कोणी ठेवलं असावं. तेवढ्यात त्याला गुलाबामध्ये एक चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, सॅम उद्या संध्याकाळी रोझी गार्डन मध्ये भेट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅम रोझी गार्डनला पोहोचला पण वॉचमनला पाहिल्यावर त्याला पुढे जायची हिंमतच झाली नाही. कळत नाहीये या शहराला व्हॅलेंटाईन्स पासून काय अलर्जी आहे. तेवढ्यात अचानक त्याचा हात कोणीतरी मागून खेचला आणि त्याने पाहिलं एक मुलगी त्याला मागणं खेचत बाजूच्या रस्त्याने त्याला गार्डन मध्ये घेऊन चालली आहे. गार्डन मध्ये आल्यावर दोघेही थांबले. थोडा श्वास घेतल्यानंतर सॅमने बघितलं मुलगी फारच सुंदर आणि मॉडर्न होती. ओ, तर तू आहेस जिने बाईक मध्ये गुलाब आणि गुलाबात लेटर सोडलं होतं. मी आहे शर्वरी, तुझ्या मावशीच्या शेजारच्या बंगल्यात राहते. परवा तुला येताना बघितलं आणि बघता क्षणी तुझ्यावर फिदा झाले. मला तुला सांगायचं यार, किती हँडसम आहेस तू खरंच. असं म्हणताच शर्वरीने सॅमला प्रपोज केलं आणि अशा प्रकारे दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली. व्हॅलेंटाईन्सच्या दर संध्याकाळी दोघेही लपत छपत रोझी गार्डन मध्ये भेटू लागले. किस डेची संध्याकाळ होती. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर शर्वरीने अचानकपणे सॅमला किस केलं आणि म्हणाली, उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. उद्या आपण कायमचे एकमेकांचे हो. उद्या रात्री उशिरा ये आणि आशिषचा कोणताही शर्ट घालून ये, समजलं? शर्वरीच्या किसमुळे सॅम त्याचं सर्वस्व हरवून बसला होता. अर्धी रात्र संपली होती. सॅम आशिषच्या रूम मध्ये त्याचा शर्ट शोधत होता. मावशी तिकडे आली आणि तिने सॅमला पाहिलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे. फिरण्याच्या निमित्ताने उशिरा घरी येतो आणि आता हे मला याला बाहेर जाण्यापासून थांबवलं पाहिजे. सॅम, सॅम, काय करतोयस? चल निघ इथून. सॅमने मावशीकडे बघितलं. त्याचं वागणं बदललं होतं. तो एकदम भयानक बनला होता. बाजूला हो आई, आज मला कोणीही थांबवू शकत नाही. हा. सॅमने मावशीला धक्का दिला आणि मावशी एका भिंतीवर जाऊन आदळली आणि बेशुद्ध पडली. आशिषचा एक शर्ट सॅमने घेतला आणि दरवाजा बंद करून मावशीला एका रूम मध्ये बंद केलं. व्हॅलेंटाईन्सची रात्र होती. सॅम आशिषचा शर्ट घालून गार्डन मध्ये शर्वरी सोबत बसला होता. तो आता पूर्णपणे नॉर्मल होता. मला हे सांग की तू आशिष दादाचा शर्ट का आणायला सांगितलास? कारण मी तुला माझ्या जगात घेऊन जायला आले आशिष. शर्वरी अचानकपणे भयानक भूतनी झाली. सॅम प्रचंड घाबरला होता. घाबरू नकोस आशिष, मी शर्वरी, तुझी प्रेमिका. आठव जरा 20 वर्षांपूर्वीची ती व्हॅलेंटाईन्सची रात्र. आपण इथे दोघंच बसलो होतो. तेवढ्यात संस्कृती रक्षक बनून काही गुंड इथे आले आणि आपल्याला मारून टाकलं. तू तर सॅम बनून दुसरा जन्म घेतलास, पण मी तुझी वाट बघत राहिले. फक्त तुझी वाट पाहत राहिले. हे काय करतेस तू? हे कोण आहेस तू? शर्वरीच्या भूताने सॅमचे दोन्ही हात पकडले आणि त्याच्या कपाळावर किस केले. अचानकपणे सॅम शांत झाला. मग शर्वरीने सॅमला आलिंगन दिलं आणि तिच्या नखांनी त्याचा गळा चिरून
त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे शर्वरीने दुसरा जन्म घेणाऱ्या तिच्या व्हॅलेंटाईनला मारून व्हॅलेंटाईन्सच्या रात्रीच कायम साठी त्याला तिच्या जगात बोलावलं.